हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता तुरीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, तुरीची लागवड मुख्यत्वे भारतात होते. तुरीला बारीक, काळी व चिकट जमिनीची आवश्यकता असते. पावसाच्या सुरुवातीस पावसाळी पीक म्हणून तुरीची पेरणी केली जाते. 2, तुरीमध्ये लाल व सफेद अशा 2 जाती होतात. सर्व प्रकारच्या कडधान्यामध्ये तूर अग्रभागी आहे. 3, तुरीच्या डाळीचे पुरण केले जाते. त्या डाळीच्या पाण्याची कढीही बनते. तुरीचे दाणे वाफवून जास्त तेलात फोडणी करून स्वादिष्ट उसळ बनविली जाते. 4, वांग्याच्या भाजीत तुरीचे हिरवे दाणे घालूनही खूप स्वादिष्ट भाजी बनते. डाळ भिजत घालून बनविलेला डाळ कांदा व सारही चांगले लागते. तुरीच्या डाळीत आमसुले किंवा चिंच व गरम मसाला घालून बनवलेली आमटीही चविष्ट लागते. 5, तूर तुरट, वृक्ष, मधुर, शीतल, पचण्यास हलकी, शौच रोखणारं, वायू उत्पन्न करणारं, शरीराची कांती सतेज बनविणारे, तसेच पित्त, कफ व रक्तदोष दूर करणारी आहे. 6, लाल टरफलाची तूर डाळ शौच रोखणारी, हलकी, तीक्ष्ण व उष्ण असते. तुरीची डाळ आरोग्यदायी, थोडी वातुळ व कृमी आणि त्रिदोष नाहीशी करणारी असते. तुरीची डाळ अर्श, ताप व गोळा उठणे या विकारांतही गुणकारी असते. 7, तुरीची पाने जाळून त्याची राख करून दह्यात कालवून ती त्वचेवर चोळल्याने त्वचेचे रोग बरे होतात. 8, तुरीची डाळ वाटून पाणी घालून प्याल्याने चढलेली भांग उतरते. 9, तुरीची मूळ चाखून खाल्ल्याने सापाच्या विषामध्ये फायदा होतो, म्हणजेच विष उतरते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.